इस झाड़ी में, उस झाड़ी में, उस झाड़ी में। वो किधर से भी हमको देख सकता है, लेकिन हम उसको नहीं देख सकते। येतं सोड त्याला, घरी चालला असेल तो. वाघ चांगला. जय शिवराय मित्रांनो आणि गुड मॉर्निंग सुद्धा. आपण चाललेलो आहोत कामिनी एक्सप्लोअर करायला आणि आजची ही सोलो राईड नसणार आहे. काही फ्रेंड सुद्धा आहेत पण जरा लेट झाली, येतील ते. तोपर्यंत वाटलंच तर आपण थोडंसं ड्रोन शॉट पण घेऊ. चांदणी चौकात आलेलो आहे, चांदणी चौकाचे ड्रोन शॉट पण एन्जॉय करा. आणि कामिनीचा हा ब्लॉग एकदम मिनी ब्लॉग टाईप असणार आहे. जास्त काही करणार नाही कारण आज जास्त फिरण्यापेक्षा म्हणजे शूट करण्यापेक्षा फिरण्यावरती जास्त फोकस असणार आहे. ब्युटी एन्जॉय करण्यावरती फोकस असणार आहे कारण पाऊस भरपूर झाला आहे. कामिनीमध्ये वॉटरफॉल्स खूप वाढलेले आहेत, पाण्याच्या स्ट्रीम्स सुद्धा खूप वाढलेल्या आहेत. त्यामुळे जास्त शूट न करता मी पाण्यावरती किंवा मग ब्युटी एन्जॉय करण्यावरती फोकस करणार आहे कारण नवीन फ्रेंड्स सुद्धा जॉईन होत आहेत. तर पाहूया, त्यांच्याबरोबर पण तुमचं इंट्रोडक्शन करून देतो. तोपर्यंत वाटलंच तर आपण चांदणी चौकाचे काही ड्रोन शॉट एन्जॉय करूया. तर चला, एन्जॉय करा. मित्रांनो, इथं पोहोचलो आहोत आपण. समोर पाहू शकता, समोर आहे रिंग वॉटरफॉल आणि त्याच्या शेजारी इकडे दिसते देवकुंड. रिंग वॉटरफॉल लोक आहेत का तिथं खाली? दाखवलं तुला. हा, तिथं लोक आहेत ऑब्विसली तिथं जाणार. मित्रांनो, इथं पोहोचलो आहोत आपण. समोर पाहू शकता, समोर आहे रिंग वॉटरफॉल आणि त्याच्या शेजारी इकडे दिसते देवकुंड. आता इथं कसं येताना तर काय ब्लॉग बनवला नाही कारण आज ब्लॉग बनवायचं तसं काही मूड नव्हता. आज फक्त फिरून घ्यायचं होतं. पण आता जाताना ब्लॉग बनवूया. पूर्णपणे भिजलेलो आहे. ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे ड्रोन शॉट खूप छान आलेले होतं. त्यामुळे ड्रोन शॉट मिनी ब्लॉग बनवून 4-5 मिनिटाचं जास्त काही बनवणार नाही. इथं पोहोचायचं कसं ते पाहूया.
हम अभी ट्रैवल कर रहे हैं अफ्रीका के घने जंगलों में। यहाँ पे शेर होते हैं, सुअर होते हैं, सुअर के बच्चे होते हैं और बहुत कुछ होता है। तो हमें यहाँ से ध्यान से चलना होगा, हमें कुछ आवाज नहीं करना है, एकदम शांत। यहाँ शेर भी हो सकता है, इस झाड़ी में, उस झाड़ी में, उस झाड़ी में, वो किधर से भी हमको देख सकता है, लेकिन हम उसको नहीं देख सकते। हाँ, अभी उसका लंच का टाइम हो गया होगा, तो हमें यहाँ से शांति से जल्दी से निकलना। चलो निकलते। हा बघा जंगली टायगर. चला ड्रोन वर उचलो आपण. याला पुण्यात सोडायचं का? नाही जगतं विचार जगू दे. येतं सोड त्याला, घरी चालला असेल तो. झाला आमचा श्रावण इकडंच चाल. त्याला माहिती कुठे जायचं. मित्रांनो आता आपण ज्या पायऱ्यांवरून चढून आलो त्याच त्या कातळ कोरीव पायऱ्या आहेत आणि वरती आल्यानंतर तुम्हाला 2 पाण्याची टाकी सुद्धा पाहण्यास मिळतात. खूप स्लीपर आहे, जपून या. पूर्ण पाऊस पडतो, पूर्ण भिजलेलो आहे आणि इथूनच वरती जाणार आहेत. सायको प्रश्नने तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच जागेवरती भगव्या कलरची रेबिन सुद्धा लावलेली आहे जेणेकरून मार्ग दिसत राहील. इथून पण रस्ता आहे आणि तिथून पण आहे, आपण कुठूनही वरती जाऊ शकतो. तर चला वरती जाऊया आणि मेन जो हायवे आहे हायवेपासून इकडे कसं यायचं ते पण पाहूया. हॉटेल जय मल्हार आहे, तिथून तुम्हाला राईट घ्यायचं आहे पुण्याकडून येत असाल तर. आणि तिकडून आल्यानंतर साधारण 3 किलोमीटरच्या आसपास पार्किंग आहे. होय टायगर जमला काय? अरे वाघ चांगला, वाघ विश्रांती घेतोय. वा विश्रांती. पानी है ये आप सबको 1200 क्या मतलब बारिश के मौसम में ही दिख सकता है. इसको पूरा खुला करके पानी पीने की आदत है. ये बहुत सब्जी है, अपने महाराष्ट्र में केवल मिलता है, वो भी बारिश के मौसम में. अरे टायगर आहे तो. रॉकर तिथं दगड होतं, तिथे तरी पाडायचं कशाला पण घालायचं. मित्रांनो हा आहे पार्किंग लॉट. 2 व्हीलरची पार्किंग 50 रुपये, थोडी जास्त आहे. 4 व्हीलरची काय माहीत नाही कारण आम्ही तर 3 व्हीलर घेऊन आलो. पण 2 व्हीलरचे तुम्हाला इथं 50 रुपये द्यायला लागतात. थोडी जास्त आहे पण बाईक वगैरे सेफ राहतात, त्यामुळे 50 रुपये तुम्ही पे करू शकता. मित्रांनो हेच आहे हॉटेल जय मल्हार, जिथून तुम्हाला राईड घ्यायला लागतो. राईड घेतल्यानंतर तो साधारण 2 ते 2.5 किलोमीटरच्या आसपास तुम्हाला आहे ना पार्किंग भेटते. पार्किंगमध्ये तुम्ही गाड्या पार्क करून नंतर साधारण अर्धा पाऊण तासाचा ट्रेक करून तुम्ही रिंग वॉटरफॉल आणि त्याचबरोबर बाकी वॉटरफॉलसुद्धा अंदरबनचा ट्रेलसुद्धा तिथून पाहू शकता. तर चला निघूया, आता पाऊस पण जास्त सुरू झाला. त्याचबरोबर ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंकराजे, हर हर महादेव.